आज हरवलेलं मुक्काम पोस्ट पुस्तकात प्रकाशन केलं यासाठी राज्यमंत्री आलेले आहेत. काय सांगाल आपण? आज आमची जी समतोल फाउंडेशन म्हणून संस्था आहे की जी संस्था पळून आलेल्या मुलांचं पुनर्वसन करण्याचं काम करते, त्या संस्थेच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट आता संस्थेने गेल्या 20-25 वर्षामध्ये 1 लाखाच्या वर मुलं पळून आलेले जे आहेत ते त्यांच्या आईबापाकडे सोपवले. तर त्याच्यातली काही निवडक मुलांचे अनुभव की जे प्रत्यक्ष आहे, जिवंत अनुभव आहे, असे त्या पुस्तकामध्ये माझे सहकारी आणि समतोलचे सचिव विजय जाधव यांच्या पुढाकाराने ते रेखाटले गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हे हरवलेलं मुक्काम पोस्ट हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी पुस्तक ठरेल. अशा प्रकारे त्याच्यामध्ये निरनिराळी जी काही उदाहरणं दिलेली आहेत, जी पळून आलेली मुलं आहेत त्यांचं कसं पुनर्वसन झालं, ते कसे आले, का आले, केव्हा आले, तर त्याचं पूर्ण वर्णन आहे. तर मला असं वाटतं की आपण पूर्ण समाजाने बालप्रेमी असलं पाहिजे. उद्याचं भविष्य जे आहे ते या बालांमध्ये आहे. ती भरकटण्याच्या पेक्षा त्यांचं योग्य ठिकाणी योग्य वेळेला जर त्यांचं पुनर्वसन झालं, त्यांचं संवर्धन झालं, तर निश्चितपणे त्यांचा या भारताच्या विकासामध्ये हातभार लागू शकतो. तर समाजातील जे सजग नागरिक, मी निश्चितपणे त्यांना आव्हान करेन की आपण अशा प्रकारच्या संस्थेला अवश्य शेवटी सगळ्यांचं काम आहे, केवळ समतोलचं त्याच्यामध्ये आम्ही काम करणाऱ्या लोकांचं नाही, तर सगळ्या समाजाचंच हे काम आहे. आणि हे आव्हान आहे की अशा प्रकारची निराधार किंवा सिंगल पॅरेंट किंवा पळून आलेली मुलं जी आहेत ती उद्याची गुन्हेगार होण्यापेक्षा त्यांना योग्य वेळेला योग्य ठिकाणी जर त्यांचं आपण संवर्धन पुनर्वसन केलं तर ती निश्चितपणे या देशाचे आदर्श अशा प्रकारचे नागरिक बनू शकतात. हे समतोलच्या जे आधीचे मुलं आहेत त्याच्यावरून आपल्याला निश्चितपणे ठामपणे सांगता येतं. नमस्कार, मी विजय जाधव, या हरवलेले मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा लेखक असून माझे प्रत्यक्ष अनुभव फक्त मी मांडलेले आहेत. आता असं वाटेल की हे पुस्तक लोकांनी का वाचावं, तर जे मूल आपल्याला घरात आपलं मूल म्हणून सुद्धा समजू शकत नाही, तर बाहेरच्या मुलांना समजण्याचं तर फारच मोठा विषय आहे. परंतु आपल्या मुलाशी आपण कसं वागलं पाहिजे, आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये जे मुलं स्वतःहून पालकांवरती कधी अटॅक करतात किंवा पालकांना तेवढं महत्त्व देत नाहीत, तर ह्या सगळ्यांमध्ये हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजेल की मुलांशी एकत्र बसून कसं संवाद साधला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या पाहिजे, त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या पुस्तक वाचल्यानंतर समजेल.